पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। जेसी फेस्टिवल 2025 मध्ये ज्युनियर सलमान खानची एंट्री होताच मोठा जल्लोष। लायन्स क्रीडा महोत्सवाला माजी आमदार संजयराव कदम यांनी दिली भेट। श्रीदेवी चौंडेश्वरी नवरात्र उत्सवात आज श्री सत्यनारायण महापूजा आणि चंडिका होम संपन्न। रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी। आणि महाडमध्ये शिवलंका उत्पादक कंपनीचा दुसरा वर्धापन दिन साजरा। पाहुयात सविस्तर वृत्त। जेसी फेस्टिवल 2025 मध्ये गेल्या 22 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते या वर्षी घडत असल्याची प्रतिक्रिया देण्यात येते, कारण यंदा जेसीआयने दररोज नवीन कार्यक्रम आयोजित केल्याने नागरिकांचा उदंड प्रतिसाद दिसून येतोय आणि मोठी गर्दी होतीये। दररोज खेडवासियांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथं पाहायला मिळते। काल 11 जानेवारी रोजी खेडवासियांच्या भेटीला ज्युनियर सलमान खानची एंट्री झाली होती। त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाहण्यासाठी खेडवासी आतुरलेले पाहायला मिळाले। ज्युनियर सलमान खानची एंट्री होताच सर्वांनी मोठा जल्लोष केला। हेलो नमस्कार, केम छो, सलाम अलैकुम, क्या हाल है? स्वागत नहीं करोगे हमारा? स्वागत से याद है, आज हमारा स्वागत हमारे खेड़ जो गांधी चौक रत्नागिरी में जो है उन्होंने जेसीआई फेस्टिवल रखा था, वहाँ पे हमें बुलाया और हमारा अच्छा स्वागत किया। और यहाँ पे बहुत सारे इतने अच्छे अच्छे फूड और कपड़े, बैग्स, लेडीज़ के लिए ज्वेलरीज, बहुत सारा बंदोबस्त था यहाँ पे। और हमारे साथ में तो बहुत खुश हो गई क्योंकि यहाँ पे ज्यादा करके लेडीज का ही आइटम रखा था। और मैंने सोचा था कि आज तुझे काटूं, पर तू तांबड़ा रस्सा आपने पिया तो आवाज नहीं निकल रही? तांबड़ा नहीं, पांढरा रस्सा। हाँ, तो आवाज भी निकलना चाहिए ना आपकी। अच्छी है, और मुझे ऐसा गर्म हो गया था, थोड़ी सी सर्दी हो गई थी। पर जोर से ऐसा तांबड़ा रस्सा पिया, व्हाइट रस्सा जो पांढरा रस्सा पिया, बहुत अच्छा लगा। और वैसे तो मैं भी कोकन की हूँ, खेड़ तो ये हमारा क्या बोलते हैं, कोकन रत्न बोला जाता है। और यहाँ की जो चीज़ें हैं ना बहुत मशहूर है, तो बहुत एंजॉय किया है मैंने। और वैसे आपने भी किया है, दादानी भी किया है। आज आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल आम्ही जेसीआय खेडकडून मराठीमध्ये थोड़ा थोड़ा मैं अटकतो। मुझे यहाँ पे बुलाया आज जेसीआई उन्होंने, क्लब वाले ने, तो मुझे अच्छा लगा। और इनके लिए मैंने जो हो सका उतना एंटरटेनमेंट किया। और मैं चाहता हूँ हर साल मुझे बुलाए, क्योंकि मैं 24 में भी आया था, 23 में भी आया था और 25 में भी आया हूँ। आप लोग क्या चाहते हैं कमेंट में बताओ, 26 में आऊँ या नहीं आऊँ? हाँ, 27 को बर्थडे होता है सलमान भाई का, तो 27 को भी आना चाहता हूँ, तो कमेंट में लिखो। सर, स्वागत है आपका। थैंक यू। बाकी खाली टाइम डू व्हाट वांट टू डू मैन, डोंट ट्रबल माता एंड पिता। जेसीआई क्लब के चैनल को या यूट्यूब हो, इंस्टाग्राम हो, जहाँ पे भी हो, लाइक करो, कमेंट करो, फॉलो करो। लव यू और सब्सक्राइब भी करो। यस। और मैं भी इंस्टाग्राम पे हूँ, JR सलमान इसाक 10 मेरी आईडी है। और ये दीपाली गुरु फेसबुक पे भी है, इंस्टाग्राम पे भी है, दीपाली गुरु के नाम से। थैंक यू सो मच, लव यू। याचप्रमाणे 12 जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी होणाऱ्या रशियन फायर डान्सचा रोमांचक आणि थरारक परफॉर्मन्स पाहण्यासाठी खेडवासियांनी यावं असं आवाहन जेसीआय अमर दळवी यांनी केलंय। नमस्कार, आज जेसी फेस्टिवल 2025चा 5वा दिवस आणि या 5व्या दिवशी आपण जेसी फेस्टिवलमध्ये ज्युनियर सलमान खान यांना आणले होतं। तसेच गेले 4 दिवस असेच वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेत आणि सर्व कार्यक्रम देखील अगदी चांगल्या प्रतिसादाने पार पडलेत। पण मी आजच्या दिवशी खेडवासियांना विशेष धन्यवाद देतो की आज सर्वात जास्तीत जास्त गर्दी या ठिकाणी झाली, यासाठी सगळ्यांचा मी धन्यवाद मानतो। तसंच उद्या हा शेवटचा दिवस आहे, 6वा दिवस, आणि या 6व्या दिवशी आपण खास रशियन फायर डान्स या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि यासाठी देखील आपण आज जशी प्रतिसाद दिलास तसाच उद्या तुम्ही द्याल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय जेसी। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव 2025 मध्ये खेड लायन चषक 2025 साठी रत्नागिरी जिल्हा खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने सुरू असलेल्या जिल्हा कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली। यावेळी लायन्स क्लबच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी वैद्यकीय मदतीकरता शस्त्रक्रियेच्या खर्चाला हातभार म्हणून एका रुग्णाला लायन्स क्लबच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आलं। खेडमधील अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली। कालच्या दिवशी उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेल्या अमर भारत टाळसुरे संघ आणि वाघजाई क्रिकेट संघ कोलकेवाडी
प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू शुभम शिंदे, आदित्य शिंदे आणि अजिंक्य पवार यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। तरी प्रो कबड्डी खेळाडूंचा सन्मान लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आला। लायन्स क्रीडा महोत्सव 2025 मी लायन्स क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा देत असताना लायन्स क्रीडा महोत्सव आणि लायन्स क्रीडा हे क्लब जे खेळत आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी एवढ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धा, कबड्डी ठेवल्या, क्रिकेट ठेवल्या आणि वेगवेगळे कार्यक्रम करत असताना संपूर्ण जिल्ह्यात नव्हे राज्यामध्ये पहिलं लायन्स क्लब आहे की आज संपूर्ण उंचीवरती जर ज्या स्पर्धा किंवा जर सगळे जे कार्यक्रम घेणारा लायन्स क्लब कुठला असेल राज्यातला तर मला वाटतं तो खेळच आहे। या 3-4 वर्षामध्ये ही प्रगती झालेली आम्ही तुम्हाला नेहमीच पाहतो। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव 2025 या 2025च्या कबड्डी हे जे सामने भरवलेले आहेत जिल्हास्तरीय त्याच्या आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रमुखपणे म्हणून लाभलेले या खेड दापोलीचे माजी आमदार मान्य संजयराव कदम यांच्या उपस्थितीत आजचा दुसरा दिवस कबड्डीचा हा पार पडलेला आहे। त्याचप्रमाणे प्रो कबड्डीचे आपल्या महाराष्ट्राचे 3 नामवंत अष्टपैलू प्लेयर आम्हाला इथे आज ह्या खेडवासियांना लाभले। उत्तम असा आजचा दुसरा दिवस असा पार पडलेला आहे आणि उद्या याच मैदानात सेमीफायनल आणि फायनल अशा ह्या मैदानात या दोन्ही स्पर्धा पार पडणार आहेत। तरी सर्व खेडवासियांनी ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती। नमस्कार, मी शुभम शिंदे, वाघजाई क्रीडा कोळपेवाडी आयोजित केलेल्या लायन्स क्रीडा महोत्सव जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला आमच्याकडून टीमकडून व आमच्या तिघांकडून खूप खूप शुभेच्छा आणि अशाच तुम्ही नेक्स्ट टाईम तुम्ही राज्यस्तरीय किंवा व्यावसायिक स्पर्धेसाठी मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही अजून मोठमोठ्या स्पर्धा घ्या आणि जे पब्लिकचा सपोर्ट असेल, जे क्रीडा रसिक येईल त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला। असाच सपोर्ट वाघजाई क्रीडा मंडळाला आणि अजून रत्नागिरी जिल्ह्यातल्या तुम्ही टीमला सपोर्ट करा, कारण जेवढं पब्लिक टीमला सपोर्ट करेल किंवा प्लेयरला सपोर्ट करेल तेव्हाच कबड्डी प्लेयर मोठा होईल, तेव्हा तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातले अजून खूप खेळाडू प्रो कबड्डीमध्ये बघायला भेटेल। तेव्हा माझ्याकडून लायन्स क्रीडा महोत्सव या क्लबला खूप खूप शुभेच्छा। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी मध्ये आज सेमी फायनलचा जोरदार सामना राहणार आहे। खेड तालुक्यातील गोळीबार मैदानमध्ये भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा खेळवल्या जात आहेत। तरी फायनल मध्ये पोहोचलेल्या वाघजाई कोळकेवाडी विरुद्ध काळकाई भरणे, दसपटी चिपळूण विरुद्ध अमर भारत टाळसुरे यांच्यातील सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे अंतिम सामना पाहण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे करण्यात आलंय। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित एक भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन जे प्रोच्या धर्तीवरती करण्यात आलं आहे। मॅटवरती झालेली ही स्पर्धा आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस होता। आज दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील दिग्गज संघ खेळताना आपल्याला दिसले, यामध्ये विशेषतः वाघजाई कोळकेवाडी हा चिपळूणमधील संघ या जिल्ह्यातील अग्रगण्य संघ खेळताना दिसला, ज्यामध्ये प्रो स्टार कबड्डी पटूंचा आपल्याला भरणा दिसला। शुभम शिंदे, आदित्य शिंदे या बंधूंची जोडी खेळताना दिसलीच आणि त्याचबरोबर अजिंक्य पवार असे नामांकित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू आपल्याला खेळताना दिसले। आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाची विशेष आकर्षण तेच ठरलेले आहेत। सबंध गॅलरी आणि प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला होता। आजचा दुसरा दिवस आणि कालच्या पहिल्या दिवसातून जे टॉप संघ 4 असतील ते उद्या फायनलमध्ये खेळताना आपल्याला दिसतील। उद्याच्या दिवसामध्ये अंतिम विजेता आपल्याला मिळणारच आहे, पण त्यासोबतच लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीनं महिलांना प्राधान्य देण्यासाठी विशेष असा एक महिलांचा प्रदर्शनीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। महिलांच्या संघामध्ये अनिकेत स्पोर्ट क्लब खेड आणि स्वराज्य स्पोर्ट क्लब चिपळूण हे दोन्ही दिग्गज संघ खेळताना आपल्याला दिसतील। अनिकेत स्पोर्ट क्लब खेड हा संघ जर आपण पाहिला तर संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या महिला संघानं आपला दबदबा निर्माण केलेला आहे आणि अनेक चांगले खेळाडू दिलेले आहेत, अतिशय दर्जेदार खेळ केलेला आहे तो संघ, आणि त्यासोबतच आपल्याला चिपळूणमधील अशा 2 महिला दिग्गज संघांचा देखील प्रदर्शनीय सामना पाहायला मिळेल, जो उद्याच्या दिवसाचं विशेष आकर्षण असेल, ज्यामधून खऱ्या अर्थानं संपूर्ण खेळाडूंना न्याय देण्याचा हा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा एक उत्तम प्रयत्न पाहायला मिळेल। मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करेन
की या क्रीडा महोत्सवाच्या दरम्यान असणाऱ्या या विशेष आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आपण देखील सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती। खेड तालुक्यातील प्रसिद्ध श्रीदेवी चौंडेश्वरी माता नवरात्र उत्सव आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे। श्रीदेवी चौंडेश्वरी कोष्टी समाज देवस्थान मंडळ यांच्यातर्फे आयोजित केला जाणारा श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव आता सुरू झालाय। दरम्यान 7 जानेवारी पासून सुरू झालेल्या या नवरात्र उत्सवात घटस्थापना, अभिषेक, मालाबंधन, कुंकुमार्चन, षोडशोपचार पूजा, रांगोळी स्पर्धा, भजनी मंडळाचं भजन, महिलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा असे कार्यक्रम पार पडले। तर याच 12 जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा, चंडिका होम तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि रात्री 9 वाजता गंधस्वरांचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। उद्या 13 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता श्री चौंडेश्वरी देवीच्या रथोत्सवाला सुरुवात होईल। तरी रात्री मनोरंजनासाठी स्वरांजली म्युझिक ग्रुपचा बँड देखील ठेवण्यात आलाय। उत्सव यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे। आज रविवार दिनांक देवीच्या मंदिरामध्ये अष्टमीचा होम हवन व सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे। तसेच उद्या सोमवार दिनांक 13 दुपारी महाप्रसाद, षोडशोपचार पूजा व संध्याकाळी देवीचा रथोत्सव साजरा होणार आहे। तरी सर्व भाविकांनी त्यामध्ये सहभागी होऊन उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करावा ही नम्र विनंती। धन्यवाद। तसंच दुपारी महाप्रसादाला सगळ्यांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती। रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिवर्षीप्रमाणे पौष शुक्ल 1/1946 रोजी जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आज सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ जयंती साजरी झाली। यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक, पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाला रोजगार हमी योजना, फलोत्पादन तसेच खार विकास मंत्री भरत गोगावले, महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पाचाड ग्रामपंचायत सरपंच सीमा बेंदुगडे, पाचाड ग्रामस्थ रघुवीर देशमुख, अनंत देशमुख, माजी सरपंच राजेंद्र खातू, जिल्हा परिषद माजी सदस्य मनोज काळेसकर, शिवभक्त, पाचाड येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा, आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत। मला समाधान वाटलंय की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात, परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काही शिवभक्त इथं आलेलो आहोत, जिजाऊ मासाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे। निधी सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम होतो, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक शिवप्रेमी, जिजाऊ प्रेमी येत असतात। तर पुढची बातमी येते म्हणजे शिवलंका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि जय किसान महिला शेतकरी संघटना यांच्या विद्यमाने 11 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत शिवलंका शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष कृष्णा सोनावले यांच्या अध्यक्षतेखाली शिवलंका उत्पादक कंपनीचा दुसरा वर्धापन दिन आणि महिला हळदी कुंकू सोहळा माता रमाई बुद्ध विहारी येथे कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्व संचालक मंडळांनी पुष्पहार अर्पण करून चौदार तळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। यानंतर सानिया निंबरे आणि समृद्धी पवार यांच्या स्वागत गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केलं। सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केलं आणि श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली। आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाला संघटनेतील कार्यकर्ते, सभासद आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर तरुण पिढी आपले गाव आणि शेती ही सोडून शहराकडे चालली आणि शासन आपल्याला खूप काही मदत करतं, खूप काही योजना आणून देतं आहे आणि मागे आपण या 2 वर्षापूर्वी या कोरोना काळात पाहिलेलं आहे की गावाशिवाय पर्याय नाही, संपूर्ण शहर गावाकडे वळलं होतं, परंतु शेतीमध्ये मजूर भेटत नाहीत
आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे, कारण तरुण वर्ग सगळा शहराकडे गेला आहे. परंतु शेती हे अन्न आहे आणि अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आणि त्यासाठी शासन मदत करत आहे. शिवलंका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड ही तो धागा पकडून त्या शेतकऱ्यांना, त्या तरुणांना या शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला तालुका कृषी अधिकारी या वर्गाकडून आम्हाला भरपूर असं सहकार्य होतं आहे. तसंच आपली पंचायत समिती महाड त्यांच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा आपल्याला सहकार्य होतं आहे. ज्या सरकारी योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्या आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे, जेणेकरून आपला तरुण वर्ग हा शेतीकडे वळला पाहिजे. शेतीमध्ये असं उत्पन्न भरपूर आहे, पण कुठेतरी आपला तरुण वर्ग शेतीपासून दूर पळतो आहे. तो पुन्हा शेतीकडे एकनिष्ठ व्हावा, जवळ यावा, त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. मी वंदन करते. आज मी 2000 सालापासून 2022 पासून जे मी शेतकरी शिवलंका कंपनीसाठी जे शेतकऱ्यांकडे पळवत होते, धावत होते, त्याचा आज मला 2 वर्षात खूपच आनंद झाला आहे. आणि लोकांचा मला सदस्य वगैरे, संचालक कमिटी, माझे चेअरमन आणि ह्या लोकांनी मला खूपच संचालक लोकांनी मदत केली. आणि त्याप्रमाणे 2 वर्षात मला फार आज ह्याचा वाटा मिळालेला आहे, मोठा वाटा मिळालेला आहे. तर असेच माझे शेतकऱ्यांनी जवळ यावं आणि त्यांची उन्नती वाढावी आणि त्यांच्या मी पाठीशी आहे. आज कोर्टामध्ये जरी झाले तरी मी लोकांना तलाट्यांकडून सातभरे कोणाला काय शेतीबद्दल असेल ते मी समजवून देते आणि लोकांना इथपर्यंत सांगते, बाबा या शेतकऱ्याच्या माध्यमातून आज कृषी खातं आहे, तलाठी आहे. तर पुढची बातमी ती म्हणजे रत्नागिरीमधून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला. नितीन श्रीकांत शिरवळकर, वय वर्ष 48, राहणार मुंबई, असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याकडे जात असलेल्या ट्रेलरला मागून येणाऱ्या कारने जोरात धडक दिली. या अपघातात कार चालक गंभीररीत्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच श्री क्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तातडीने जखमीला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. या घटनेमुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही वाहने बाजूला घेत वाहतूक पूर्ववत केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरती काही काळासाठी मोठा परिणाम झाला होता. खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळ मध्ये 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्षा सुप्रिया पाशे आणि प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस अली यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं. यावेळी 5वी मधील मंथन निकम, स्वराज मोरे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणाद्वारे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा जीवनपट उलगडून काढला. यानंतर दरम्यान संस्थाध्यक्षा सुप्रिया पाशे, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस अली, संस्थेचे सेक्रेटरी उदय शेटवे, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मीनाक्षी आंबरे यांनी केलं. तर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले. जिल्ह्यात 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत दिन साजरा केला जाणार आहे. तसेच 26 जानेवारी रोजी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, वेगवेगळ्या घटकातील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा 66चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. याच पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
वेळ झाली या बातमीपत्रात इथे थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.